नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची पर्याय ही कादंबरी आणि आज भाग 7. अगरवाल कॉटन मिलच्या गेटपासनं किंचित दूर मी माझी मोटरसायकल थांबवली आणि मोटरसायकलवर बसून मी वाट पाहत राहिलो. साधारण 15-20 मिनिटात एक नवी चकचकीत ओपेल गेटच्या समोर येऊन थांबली. ओपेल येऊन थांबताच गेटच्या आतल्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा केबिनमधनं गेटमन बाहेर आला. मोठ्या चपळाईनं गेट उघडून धरत त्यांनी एक दणदणीत सलाम ठोकला. गेट उघडताच ओपेल आत शिरली. ओपेलच्या मागच्या सीटवर रमेश सोळंकी बसला होता. ओपेल आत शिरताच मी ही झटकन मोटरसायकल गेटजवळ आणली. मोटरसायकल गेट बाहेर स्टँडला लावून मी उघड्या गेटमधनं आत शिरलो. कोणाला भेटायचे साहेब? पुढे येत गेटमननं मला विचारलं. असिस्टंट पर्सनल मॅनेजर गुप्तांना, मी रुबाबात म्हणालो. गेटमन एकदम नरमला. हलकेच मला सलाम ठोकत नम्र स्वरात म्हणला, ते डाव्या बाजूला रिसेप्शनकडे जा साहेब. गेटमननं दाखवलेल्या इमारतीच्या दिशेनं मी पुढे आलो. त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन मी थबकलो. सहज बघतोय असं भासवत मी मान वळवून एक नजर गेटच्या दिशेनं टाकली. गेटमन एका ट्रकला पास देण्यात गर्क होता. मी झटकन वळलो आणि सरळ मिलच्या आतल्या भागात घुसलो. आतला मिलचा पसारा बराच मोठा होता. कापड तयार करण्यापासून त्या कपड्यावर वेगवेगळे संस्कार करण्यापर्यंतचे अनेक विभाग तिथे कार्यान्वित होत होते. या अनेक विभागांपैकी कुठल्या विभागात रमेश सोळंके गेला आहे हे शोधायला मला अपेक्षेपेक्षा थोडा जास्तच वेळ लागला. एका विभागाच्या समोर बरेच वर्कर गोळा झालेले होते आणि त्या वर्करांच्या घोळक्यात रमेश सोळंके उभा होता. सिक्युरिटी ऑफिसरला बोलवा. रमेश सोळंकीचा उच्च स्वर मला ऐकू आला. लगेचच कोणीतरी सिक्युरिटी ऑफिसरला बोलावून आणलं. सिक्युरिटी ऑफिसर कोणीतरी रिटायर्ड पोलीस किंवा मिलिटरीतला माणूस असावा. 5.5 फूट उंचीचा दणकट बांध्याचा तो सिक्युरिटी ऑफिसर तिथे येईपर्यंत तरी चांगलाच घामेघूम झाला होता. रमेश सोळंकी समोर येताच त्यांनी त्याला सॅल्यूट मारला आणि आदरपूर्ण स्वरात म्हणाला, काय गडबड आहे साहेब? फोरमान. रमेश सोळंकी पुन्हा गरजला. एक जण झटकन पुढे आला आणि रमेश सोळंकीच्या समोर उभ्या असलेल्या एका वर्करकडे बोट दाखवत म्हणाला, रे बघ, हा माणूस आहे ना, हा आपलं नाव दत्ताराम सांगतोय. साहेबांनी याला नोकरीवरनं काढून टाकलंय, पण हा काय मिलच्या बाहेर जायला तयार नाही, नकारच देतोय. क सिक्युरिटी ऑफिसर त्या वर्करकडे खाऊ का गिळून नजरेनं बघत म्हणाला. पण तो वर्कर जणू कोणाच्याही दबावाला बळी पडणाऱ्यातला दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे कसलेही भाव नव्हते. उलट काहीही न बोलता तो एकटक नजरेनं रमेश सोळंकीकडे बघत होता. त्याच्या ओठांवर अस्पष्ट एक छदमी हास्य होतं. ना 1 महिन्याची नोटीस दिल्याशिवाय आपण इथनं हलणार नाही असं याचं म्हणणं आहे. नोटीस द्यायची गरज नाही आहे, याला 1 महिन्याचा पगार देऊन टाका. चल रे चल. सिक्युरिटी ऑफिसर त्या वर्करकडे वळला आणि म्हणाला, कॅशियरकडनं तुझा पगार घ्यायचा आणि इथनं फुटायचं वागायचं. पण सिक्युरिटी ऑफिसरच्या बोलण्याचा त्या वर्करवर काहीही परिणाम झालेला नव्हता. तो आपल्या जागेवरनं 1 इंचसुद्धा हलला नव्हता. याला भरती कोणी करून घेतलं होतं? रमेश सोळंकेनं विचारलं. कोणीतरी असिस्टंट पर्सनल मॅनेजर गुप्ताचं नाव घेतलं. जा त्या गुप्ताला बोलवून आणा. रमेश सोळंकीनं लगेच हुकूम सोडला. कोणीतरी पळत गेलं. गुप्ताला बोलवून आणलं. याला तू भरती करून घेतला होतास का रे? रमेश सोळंकीनं कपाळावर आठ्या घालत गुप्ताला विचारलं. हो. हा कोण आहे माहिती आहे? हा गरीब माणूस आहे. आपला एक माणूस रजेवर आहे म्हणून त्याच्या मशीनवर मी ह्याला लावलं होतं. गुप्ता आता फक्त ओठावरनं जीभ फिरवत होता. गुप्ता, तू कंपनीतला एवढा जुना माणूस आहेस, तू तरी याला ओळखायला हवं होतंस. हा मधुलिकाचा पती कॅप्टन सावंत आहे. पण तो तर युद्धात मेला ना. मेलेला नाही आहे, हा काय चांगला जिवंतपणे इथे उभा आहे.
मग खरं सांगायचं ना सर, तर याचा चेहरा कॅप्टन सावंतांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे ही गोष्ट माझ्या आली होती लक्षात, पण कॅप्टन सावंत मेल आहे अशी माझी समजूत, म्हणून शाट अप, याला ताबडतोब मेलमधनं बाहेर काढ. परवानगीची वाट न बघता सिक्युरिटी ऑफिसर झटकन पुढे आला. आपल्या मजबूत हातानं त्याने कॅप्टन सावंतांचा दंड पकडला आणि आपल्या राकट आवाजात म्हणाला, चले. कॅप्टन सावंतनं एका झटक्यात आपला दंड सोडवून घेतला आणि विलक्षण थंड स्वरात तो म्हणाला, पुन्हा माझ्या अंगाला हात लावला ना, तुझे दोन्ही हात मी खांद्यापासनं उखडून टाकेन. कॅप्टन सावंतच्या आवाजात असं काही होतं की बोलल्याप्रमाणे तो केल्याशिवाय राहणार नाही याची सगळ्यांना कल्पना आली. तो सिक्युरिटी ऑफिसर तर 2 पावलं मागं सरकून एका बाजूला मान खाली घालून उभा राहिला. कॅप्टन सावंत समोर उभ्या असलेल्या वर्करांना उद्देशून म्हणाला, दोस्तांनो, मी जातोय, पण जाण्यापूर्वी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. मित्रांनो, मला तुमच्या मदतीची गरज भासणार आहे, कारण ही मॅनेजमेंटमधली मंडळी मिलच्या रेकॉर्डमध्ये गोलमाल करून मी ह्या मिलमध्ये कधी नोकरीलाच नव्हतो असं दाखवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. पण तुम्ही सगळेजण याचे साक्षीदार आहात की मी या मिलचा म्हणजेच अगरवाल इंडस्ट्रीजचा कर्मचारी होतो. उद्या तशीच वेळ आली तर तुम्हा लोकांच्या साक्षीची मला गरज भासू शकते. आणि मला खात्री आहे मित्रांनो की तुम्ही सगळेजण या बड्या धेंड्यांच्या नाही तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. ज्यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबरीनं काम केलंय त्यालाच तुम्ही साथ द्याल मित्रांनो. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, माझी ही लढाई केवळ हक्कासाठी चाललेली आहे आणि माझा हा हक्क मिळवून मी पुन्हा तुमच्यातच येणार आहे, पण अगरवाल इंडस्ट्रीजचा मालक म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक बनून. तोपर्यंत नमस्कार मित्र. कोणी काहीही बोललं नाही, पण कॅप्टन सावंतच्या वक्तृत्वाचा प्रभाव तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक वर्करवर पडलेला त्यांच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत होतं. कॅप्टन सावंतनं एवढ्या जोरात आपल्या अंगावर चिकटलेली धूळ आणि कापूस झटकला की त्याची झळ जवळच उभ्या असलेल्या रमेश सोळंकीच्या उंची सूटपर्यंत पोचली होती. सावंतनं सिक्युरिटी ऑफिसरला एका बाजूला ढकललं आणि मग मोठ्या रुबाबात पावलं टाकत तो मिलच्या दाराच्या दिशेनं चालायला लागला. चला चला, कामाला लागा, चला. फोरमन अजूनही कॅप्टन सावंतच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभ्या असलेल्या वर्कर्सना उद्देशून म्हणाला, मी सुद्धा चुपचाप त्या गर्दीत मिसळलो, चालायला लागलो. आणि मग सगळ्यांची नजर चुकवून मी झटकन मिलच्या इमारतीतनं बाहेर पडलो. कॅप्टन सावंत मिलच्या मेन गेटमधनं बाहेर पडून रस्त्याला लागला होता. मी त्याच्या मागोमाग गेटमधनं बाहेर पडलो. कॅप्टन साहेब, कॅप्टन सावंतच्या जवळ जात मी त्याला हाक मारली. कॅप्टन सावंत एकदम थांबला. वळून त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेनं माझ्याकडे बघितलं. मी खिशातनं माझं व्हिजिटिंग कार्ड काढलं, जबरदस्तीनं त्याच्या हातात कोंबलं आणि म्हणालो, माझं नाव विक्रम राजे, न्यू इंडिया टाइम्स या वर्तमानपत्राचा मी रिपोर्टर आहे. आत्ता एवढ्यात मिलमध्ये जे काही घडलं ते मी पाहिलं आहे. हॅलो. माझ्याशी हस्तांदोलन करत तो आदबीनं म्हणाला, बोला ना, बोला, काय काम आहे? मला आपला इंटरव्ह्यू हवा आहे कॅप्टन साहेब. मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. कोणते प्रश्न? नाही, तुमच्या संदर्भात असं बोललं जात होतं की मी मेलो. हो ना, पण आता तुम्ही बघतोय ना, मी तुमच्यासमोर हालता बोलता वन पीस जिवंत उभा आहे. हो, ते मी बघतोच आहे, पण तुम्ही मग इतकी वर्ष कुठे गायब झाला होतात? सांगतो, मी सगळं सांगतो, पण असं रस्त्यात उभं राहून बोलण्यापेक्षा आपण कुठेतरी बसून बोललो तर. मी तुम्हाला तेच सुचवणार होतो कॅप्टन साहेब. मग चला आपण समोरच्या हॉटेलमध्ये बसूयात. मिलच्या समोर असलेल्या एका हॉटेलात आम्ही शिरलो. एका बाजूच्या टेबलवर बसलो. मी विचारलं, आता सांगा, इतकी वर्ष तुम्ही कुठे होतात? काय झालं, युद्धात माझ्याजवळ एक तोफेचा गोळा फुटला होता. त्याचा एक तुकडा उडून माझ्या डोक्याला लागल्यानं मेंदूला गंभीर इजा झाली होती आणि त्याचा परिणाम म्हणजे मी सगळं काही विसरून गेलो होतो.
2 दिवस तर मी तसाच फ्रंटवर प्रेतांच्या ढिगाऱ्यात पडून राहिलो होतो. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी मला अटक केली, आपल्या ठाण्यावर घेऊन गेले. पहिल्यांदा तर त्यांना मी काही आठवत नसल्याचं नाटक करतोय असं वाटलं होतं, पण नंतर जेव्हा त्यांना मी खरोखर माझी स्मरणशक्ती हरवून बसलो याची खात्री पटली, तेव्हा त्यांनी मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. त्यानंतर पाकिस्तानी अधिकारीसुद्धा मला विसरून गेले. जवळजवळ 6-7 वर्ष मी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होतो. तिथून बरा होऊन बाहेर पडलो आणि मग अनेक कष्ट झेलत, अनेक संकटांना तोंड देत कसाबसा भारतात परत येण्यात सफल झालो. इथे परतलो आणि मला समजलं की शेठ रामनाथ अगरवालांचा मृत्यू झाला आहे आणि आपली सगळी संपत्ती त्यांनी मधुलिका आणि सोनाली या आपल्या पुतण्यांच्या नावे केली आहे. त्याचबरोबर मला हेही समजलं की मृत्यूपत्रातल्या अटीनुसार मधुलिकाचा पती अगरवाल इंडस्ट्रीजचा कर्मचारी असणं आवश्यक आहे. म्हणूनच मग मी माझ्या टोपण नावाचा उपयोग केला आणि या कपडा मिलमध्ये नोकरी पत्करली. मधुलिकाचा सध्याचा प्रियकर कौशल त्यांनी तर मला ओळखलंही होतं, पण सगळेजण मला युद्धात मेलेला समजत असल्यामुळे त्यावेळी जे समोर दिसत होतं त्यावर ते विश्वास ठेवत नव्हते. केवळ योगायोगानं एका मिल वर्करचा चेहरा कॅप्टन सावंतांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे असं समजून त्यांनी स्वतःचं समाधान करून घेतलं होतं. मधुलिकाचा खून झाला आहे हे तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे. मग आता तुमचा काय करायचा विचार आहे? विचार काय असणार, अगदी स्पष्ट आहे. मी मधुलिकाचा पती आहे आणि आता कायदेशीर मधुलिकाच्या संपत्तीचा एकमेव वारसदार आहे मी. पण तिने तर दुसरं लग्न केलं आहे, ते लग्न बेकायदेशीर आहे. आपल्या पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिल्याशिवाय ती दुसरं लग्न कशी करू शकते? नाही, पण मला तरी तुमचा हा दावा कायद्याच्या दृष्टिकोनातनं कमकुवत वाटतोय. तो कसा काय? या संदर्भातला विवाहविषयक कायदा तुम्ही समजून घेतला ना तर माझं म्हणणं तुम्हालाही पटेल. कुठला कायदा आहे? हाच ना की जो माणूस 7 वर्षांपर्यंत बेपत्ता असेल किंवा त्याचा ठावठिकाणा कोणालाही समजला नसेल तर कायद्याच्या दृष्टिकोनातनं त्याला मृत समजण्यात येतं. मग भलेही नंतर तो जिवंत असल्याचं उघड होवो. कायदेशीररित्या या कलमाचा विचार केला तर मधुलिकाबरोबरचा तुमचा विवाह संपुष्टात येतो आणि कायदेशीररित्या ती दुसरं लग्न करायला स्वतंत्र होती हे सिद्ध होतं. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मिस्टर विक्रम, पण या 2 गोष्टी अशा आहेत की ज्या माझ्या फेवरमध्ये जातात. त्या कुठल्या? पहिली गोष्ट तर हीच आहे की अजून 7 वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत. 7 वर्ष पूर्ण व्हायला अजून तब्बल 1 महिना बाकी आहे. आणि दुसरी ही की कायदेशीररित्या दुसरा विवाह करण्याआधी मधुलिकानं वर्तमानपत्रात एक जाहीर नोटीस द्यायला हवी होती, ज्यात तिने स्पष्टपणे हे नमूद करायला हवं होतं की तिचा पहिला पती 7 वर्षांपासून बेपत्ता आहे, त्यामुळे त्याला मृत समजून ती दुसरा विवाह करते आहे. पण विक्रमसाहेब, मधुलिकानं असली कसलीही नोटीस वर्तमानपत्रातनं दिलेली नाही, त्यामुळे तिचं दुसरं लग्न बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं. कॅप्टन साहेब, तुम्ही तर असा अचानक प्रकट होऊन मोठा पेचच निर्माण केला आहे. त्यात माझा काय दोष आहे? दुसऱ्यांच्या सोयीसाठी मी काय खरोखर मारायला हवं होतं का? पण तुम्हाला खरंच वाटतं का कॅप्टन साहेब की मधूच्या संपत्तीचा कायदेशीर वारसा म्हणून कोर्ट तुम्हाला मान्यता देईल? वाटतं काय? माझी तर या केसमध्ये कोणी दखलही घेणार नाही. उलट तर मी म्हणेन, एका विवाहित स्त्रीशी लग्न केल्याच्या आरोपावरनं त्या मुलाला जर शिक्षा झाली नाही तर ते त्याचं नशीब. आणि मी जिवंत असताना मधूच्या संपत्तीचा हिस्सा सोनालीला मिळण्याचा प्रश्नच येत नाही. मधूचा खून झाल्यामुळे तिचा हिस्साही सोनालीला मिळेल असं या रमेश सोळंकेला वाटत असणार, पण माझ्यामुळे त्याची ती आशा संपुष्टात आली आहे. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे? मला सगळं काही माहिती आहे. माझ्या अशा अचानक येण्यामुळे रमेश सोळंकीची सगळी योजनाच फसली हेही मला माहिती आहे. मधूच्या खुनाच्या आरोपाखाली त्या रोहितला फाशी होईल आणि मग मधूच्या वाट्याचा हिस्सा सोनालीला मिळेल असं त्याला वाटत होतं. अगरवाल इंडस्ट्रीजच्या 60% शेअर्सची सोनाली मालकीण झाली की आपल्या चेअरमन पदाला कधीही कुणीही आव्हान देऊ शकणार नाही असा त्याचा होरा होता. पण आता त्या रमेश सोळंके इतकं
माझंही कंपनीत महत्त्व असणार आहे, कदाचित त्याच्याहीपेक्षा जास्त. कारण 30% शेअर्सचा मालक रमेश सोळंकी नाही तर त्याची पत्नी आहे. मला सांगा, मुंबईत आल्यानंतर तुम्ही मधुलिकाला भेटलात? कॅप्टन सावंत क्षणभर अडखळला. मग त्याने नकारार्थी मान हलवली. भेटला नाहीत? नाही. कमाल आहे. त्यात कसली आली आहे कमाल? अहो, इतक्या वर्षांनंतर तुम्ही परत आलात आणि आपल्या पत्नीची भेट घ्यावी असं तुम्हाला वाटलं नाही म्हणजे कमालच का नाही? वास्तविक बघता तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तिला भेटायला जायला हवं होतं. खरं सांगू का, मलाही तिला भेटायची इच्छा होती, पण 7 वर्ष हा काही थोडका काळ नाही. या काळात परिस्थितीत खूप बदल झालेला होता. मधूला भेटायला जाण्यापूर्वी मला या बदललेल्या परिस्थितीचा अंदाज घ्यायचा होता आणि जे काही मला समजलं होतं त्यावरून मला बघून मधू खुश होईल याची मला खात्री वाटत नव्हती. 7 वर्षांच्या माझ्या दीर्घ गैरहजेरीमुळे मधूच्या मनातली माझी प्रतिमा धुरकटलेली होती. ती मला पूर्णपणे विसरून गेली होती. आपल्या भावी आयुष्याची नवी दिशा तिने ठरवून टाकली होती आणि तिच्या त्या आयुष्यात मला कसलीही जागा नव्हती. तिचं अवघं आयुष्य आता कौशलनं व्यापलेलं होतं. त्याच्या प्रेमात ती गळ्यापर्यंत बुडाली होती आणि लवकर ती त्याच्याशी लग्नही करणार होती. अशा परिस्थितीत ती माझ्या पती म्हणून स्वीकार करेल असं मला वाटत नव्हतं आणि म्हणून मी तिला भेटायचं टाळलं. पण तिच्या स्वीकारण्यानं न स्वीकारण्यानं काय फरक पडणार होता? तुम्ही तिचे पती आहात ही गोष्ट तर ती नाकारू शकत नव्हती. पण ते नाकारण्याचा प्रोग्रॅम तर ती नंतर बनवू शकत होती. तो कसा काय? ती मला सरळ सरळ घटस्फोट देऊ शकत होती. अहो, म्हणजे काय, तुम्ही तिला एवढ्या सहजपणे घटस्फोट मिळवू दिला असता का? काही अडचणी निर्माण केल्या नसत्या तुम्ही? पण त्यांनी काय झालं असतं? आणि खरं सांगायचं ना तर विक्रमसाहेब, मलाही आता मधूमध्ये काही इंटरेस्ट उरलेला नव्हता. ती फार चंचल स्वभावाची स्त्री होती. माझ्या 7 वर्षाच्या गैरहजेरीत ती काही माझ्या नावाची माळ जपत राहिली नसेल. 7 वर्षाच्या या काळात तिच्या आयुष्यात कितीतरी पुरुष येऊन गेले असतील. अशा स्त्रीबरोबर पुढचं सगळं आयुष्य काढणं माझ्यासारख्या माणसाला शक्य झालं नसतं. त्यापेक्षा तिने माझ्यासमोर घटस्फोटाचा प्रस्ताव मांडला असता आणि त्या बदल्यात मला थोडीफार रक्कम द्यायचं कबूल केलं असतं तर मी तिला आनंदाने घटस्फोट दिला असता. थोडीफार रक्कम म्हणजे किती रकमेची अपेक्षा होती तुमची? हेच आपलं 5-6 लाख रुपये. 5-6 लाख? ही फार मोठी रक्कम आहे. ती तुमच्या आमच्यासाठी हो, मधुलिका अगरवालसाठी नाही. अच्छा. आणि त्यासाठी आपली बाजू मजबूत करण्यासाठी तुम्ही अगरवाल ग्रुपच्या मिलमध्ये नोकरी पत्करली. हो, मृत्यूपत्रातली ती अट मला समजली होती, म्हणूनच मी मिलमध्ये नोकरी पत्करली. केवळ त्या अटीमुळे माझी बाजू लंगडी पडू नये म्हणून. आणि आज सकाळी जेव्हा मला मधुलिकाचा खून झाल्याची बातमी समजली तेव्हा मी माझी स्वतःची पाठ थोपटली. मिलमध्ये नोकरी पत्करण्याचा मी अचूक निर्णय घेतल्याबद्दल. कॅप्टन साहेब, तुम्हाला असं नाही वाटत का की जे काही घडलं त्याला अप्रत्यक्षरित्या तुम्हीही जबाबदार आहात? मी? तो कसा? अहो, जर इथे येता तुम्ही सरळ आपल्या पत्नीकडे गेला असता तर कदाचित तिचा खून झालाच नसता. तुमच्या आगमनामुळे कदाचित तिने रोहितशी लग्न केलं असतं. आणि तो गरीब माणूस जो आज मधुलिकाच्या खुनाच्या संदर्भात पोलिसांच्या दृष्टीनं संशयित नंबर 1 बनलाय, तो या प्रकरणात फुकटचा बळीचा बकरा झाला नसता. पण खून खरोखर रोहितनं केला असण्याची शक्यता आहेच की? नाही, शक्यता तर बऱ्याच आहेत साहेब. जोपर्यंत सत्य काय हे समोर येत नाही तोवर काहीही शक्य असतं. शक्यता तर माफ करा, पण खून तुम्हीही केला असल्याची आहे. मी? का नाही? तुम्ही स्वतःच कबूल केलं आहे ना आत्ता की मधुलिकामध्ये तुम्हाला कसलाही इंटरेस्ट उरलेला नव्हता. तसंच तिचीही तुम्हाला पती म्हणून स्वीकारण्याची तयारी नव्हती. तुम्ही जर जबरदस्तीनं तिच्या गळ्यात पडायचा प्रयत्न केला असतात तर तिने तुम्हाला घटस्फोट दिला असता. पण तेच जर मधुलिका मेली असती तर तुम्ही तिचे कायदेशीर पती राहिला असतात आणि तिची सगळी संपत्ती तुम्हालाच मिळाली असती. कॅप्टन साहेब, मधूचा खून करण्यात तुमचाही फायदाच होता की? खरं आहे, तुमच्या बोलण्यात तथ्य आहे बरं का.
हां, पण मधूचा खून तुम्ही नाही केलेला, प्रश्नच उद्भवत नाही. फ्रंटवर मी शेकडो लोकांना गोळ्या घातल्या आहेत, पण पैशाच्या मोहानं कोणाचा खून करण्याइतका मी खुनी प्रवृत्तीचा माणूस नाही. नाही, मला आहे ना त्याची कल्पना. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. रमेश सोळंकी कौशलचा एवढा तिरस्कार का करतो? शेठ रामनाथ अगरवालांचा मृत्यू होताच कंपनीची सगळी सूत्र रमेश सोळंकीच्या हातात आली आणि ही सूत्र हातात येताच त्यांनी पहिलं काम कुठलं केलं असेल तर ते कौशलला नोकरीवरून दूर करण्याचं. असं का? आय एम सॉरी, मला याबाबत नाही माहिती काही. अरे इच्छा, पण तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल बरं का. काय सांगताय, कसं काय? मी उजळलेल्या चेहऱ्यानं विचारलं. मी ज्या खात्यात काम करत होतो तिथेच हमीद चाचा नावाचे एक बुजुर्ग आहेत. मिलमध्ये सगळ्यात जुने कर्मचारी आहेत ते. मिलशी संबंधित सगळ्या घटना आणि व्यक्ती यांची त्यांच्याकडे खडानखडा माहिती आहे. मी या हमीद चाच्यांशी तुमची भेट करून देतो. तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित हमीद चाच्याकडनं तुम्हाला मिळू शकेल. अरे फार छान. कधी भेटतील हे हमीद चाचा? आता एवढ्यातच दुसरी पाळी संपेल. हमीद चाचा बाहेर आला की तुमची भेट करून देतो. चालेल की. मी खिशातनं सिगरेटचं पाकिट काढलं. एक सिगरेट कॅप्टन सावंतला दिली, दुसरी मी घेतली. मग दोघांच्याही सिगरेटी शिलगावल्या आणि हमीद चाचा बाहेर पडायची वाट बघत बसलो. साधारण 5-1 मिनिटात मिलचा भोंगा वाजला. एक एक करून कामगार बाहेर पडायला लागले. मला तिथेच हॉटेलमध्ये बसायला सांगून कॅप्टन सावंत हॉटेलमधनं बाहेर पडला. मिलच्या गेटजवळ जाऊन उभा राहिला आणि थोड्याच वेळात डोक्याचे केस विरळ झालेल्या आणि पांढरी लांब दाढी असलेल्या 50-1 वर्षाच्या गृहस्थाला घेऊन कॅप्टन सावंत माझ्याजवळ आला. चाचा, हे विक्रम साहेब आहेत, रिपोर्टर आहेत, म्हणजे वर्तमानपत्रात बातमी देणार आहे. तुम्हाला त्यांना काही माहिती विचारायची आहे. सलाम चाचा. बसा ना चाचा. हां सलाम. हमीद चाचा माझ्यासमोरच्या खुर्चीवर बसला. कॅप्टन साहेब तुम्ही बसा. कॅप्टन सावंत माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसला. वेटरला हाक मारून मी चहाची ऑर्डर दिली. हां बोला की साहेब. एक बिडी पेटवत हमीद चाचा म्हणाला, काय विचारायचे? चाचा, रमेश सोळंकीला तुम्ही ओळखत असाल ना? अहो साहेब, त्यांना कोण ओळखणार नाही, ते तर आमचे मालक आहेत ना. आणि कौशलला? त्याला पण ओळखतो. आत्ता काही दिवसापर्यंत आमच्या कंपनीत मोठा ऑफिसर म्हणून काम करत होता तो. पण आमच्या मोठ्या शेठचा स्वर्गवास झाल्यावर लगेच रमेश सोळंकी साहेबांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकला. का? कारण हमीद चाचा बोलता बोलता थांबला. नाही थांबू नका, बोला चाचा. खरं कारण सांगू का? चाचा, मला खरं कारणच हवं आहे. काय आहे ना, सोळंकी साहेबाच्या मनात कौशलबद्दल भयंकर नफरत आहे. म्हणून तर मौका मिळतच त्यांनी कौशलचा पत्ताच साफ केला. आणि चाचा, पण या नफरतच्या मागे काही कारण तर असेल ना? बरं आणि ते कारण माझ्याकडनं काढून घ्यायचं आहे तुम्हाला? बरोबर आहे का? उगाच खोटं बोलण्यात काही अर्थ नव्हता, कारण हमीद चाचाचे दाढीचे केस उन्हानं पांढरे झालेले नव्हते. उलट मी खोटं बोलतोय हे लक्षात आल्यावर हमीद चाचाने मला उडवाउडवीची उत्तरं दिली असती. मला सांगा, माझ्याकडनं मिळालेली माहिती तुम्ही तुमच्या पेपरात छापणार आहे का? हमीद चाचानं पुन्हा माझ्याकडे बघत विचारलं. या प्रश्नावर मात्र हो का नाही म्हणावं हे न सुचून मी विचलित नजरेनं कॅप्टन सावंतच्या तोंडाकडे बघायला लागलो. त्याची काही गरज भासेल असं नाही बरं का चाचा. कॅप्टन सावंत माझ्या मदतीला धावून येत म्हणाला. नाही, तुम्ही ते छापलं तर माझं काय जातं आहे हो. मी खोटं थोडंच बोलणार आहे. मी जे सत्य आहे तेच तर सांगणार आहे. फक्त माझं नाव त्याच्यात छापू नका, नाही तर ही लोक आहेत ना माझं जीणं हराम करून टाकतील. नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका चाचा. जसं तुम्ही सांगाल तसंच होईल. तो फिर कुछ बात नाही. हमीद चाचा आश्वासन घेत म्हणाला. हमीद चाचा आपल्या हातांचं कोपर टेबलावर टेकवून आमच्या बाजूला झुकला. आपला आवाज आणखीन खाली आणत दबक्या आवाजात म्हणाला, साधारण आहे ना 2 वर्षापूर्वी बरं का, 2 वर्षापूर्वी सोळंकी साहेबाची बेगम आणि कौशल साहेब यांचे गहिरे संबंध होते. काय सांगताय चाचा? मी डोळे विस्फारत म्हणालो. खरं तेच सांगतोय साहेब. खोटं बोलून माझा काय फायदा आहे? म्हणजे 2 वर्षांपूर्वी सोनाली आणि कौशलचे प्रेमसंबंध होते? बिलकुल.
पण कौशल तर तिची मोठी बहीण मधुलिकावर प्रेम करत होता. अहो ते आता हो, 2 वर्षापूर्वी नाही, 2 वर्षापूर्वी तो सोनाली मेमसाबच्या इश्कात अडकला होता. और जहाँ तक माझा ख्याल आहे, मधुलिका मेमसाबला ही गोष्ट अजून माहिती नाही, नाही तर कौशलशी शादी करायचा विचार तिने मनात पण आणला नसता. पण सोनाली आणि कौशलमधले हे संबंध मधुलिकाला नसले तरी रमेश सोळंकीला माहिती होती, असंच म्हणायचं आहे ना. हां, म्हणून तर ते कौशलला नेहमी टाळायचे. अहो त्यांच्या हातात असताना तर त्यांनी तेव्हाच कौशलला बाहेरचा रस्ता दाखवला असता. पण तेव्हा कसं आहे, मोठ्या शेडजीच्याशिवाय कोणाचं काही चालत नव्हतं, म्हणून सोळंकी साहेबाला गप असायला लागलं. पण नंतर हातात पावर येताच त्यांनी ज्या कौशल्यानं आणि तातडीनं कौशलचा पत्ता काढला ना, त्याच्यावरनं हे साफ जाहीर होतं का 2 वर्षापासून सोळंकी साहेबाच्या मनात कौशलविषयी जी नफरतची आग भडकलेली होती ती थंड झालेलीच नव्हती. पण चाचा, मी तर असं ऐकलं होतं की सोनाली फार सरळ, साधी आणि चारित्र्यवान मुलगी आहे. कसला तरी मोठा विनोद ऐकल्यासारखा हमीद चाचा मोठ्यांदा हसला. मी काही क्षण गप्प राहिलो. हमीद चाच्याकडून मला एक फार महत्त्वाची माहिती मिळाली होती. अच्छा चाचा, तुमच्या मदतीबद्दल शुक्रिया. मी हमीद चाचाचे आभार मानत म्हणालो. नाही, शुक्रियाची काय गरज नाही साहेब, फक्त एकच आहे, माझं नाव कुठं छापू नका. अहो अजून 4-5 वर्षच राहिली माझी सर्व्हिस. नाही चाचा, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही मला भेटला होतात ना, ही गोष्ट कुणालाही कळणार नाही. मी पुन्हा एकदा हमीद चाचाला आश्वासन दिलं. आता या केसमध्ये एक नवीनच शक्यता निर्माण झालेली होती. श्रोते हो, हा होता भाग 7वा. भाग 8वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.